4 of frequency 220 hertz produce sound wave of wavelength 1.5 meter in air at NTP. बट इथं 273 दिलंय, याचा अर्थ काय? फायनल टेम्परेचर. याचा अर्थ आहे की हे एनटीपी नाही तर हे एसटीपी आहे. त्यामुळं दोन टेम्परेचर आहेत, एक एसटीपी प्लस ऍट एसटीपी. ऍट एसटीपी ना पण सॉल्व्ह करायचं. इज क्लिअर? लक्षात राहील. एसटीपी प्लस ऍट एसटीपी. आणि दुसरी कंडिशन रूम टेम्परेचर आहे. सो ऍट एसटीपी मी T1 म्हटलो. इट इज अ 0 डिग्री सेल्सियस प्लस 273 बिकॉज केल्विन में टेम्परेचर लागतं है. दॅट्स वाय 273 के. आणि दुसरं टेम्परेचर काय? 27 वा प्रॉब्लेम असल्यानंतर काय आलं? प्लस 273 म्हणजे इट इज हाऊ मच? 300 के. दोन टेम्परेचर दिले. इज राईट. का प्रॉब्लेम आहे बघा. तिने विचारलंय इन्क्रीज इन वेवलेंथ म्हणजे लॅमडा 1 दिलंय. ऍट एसटीपी वेवलेंथ किती आहे? लॅमडा 1 आहे किती? 1 पॉइंट as lambda 1 is 1.5 मीटर. आणि फ्रिक्वेन्सी दिले किती? दिले फ्रिक्वेन्सी 220 हर्ट्स. आता इन्क्रीज इन वेलनसाठी लॅमडा 2 पॉइंट करायला पाहिजे. ऍट 2 घ्या डेटा. आपलं लक्ष द्या. डेटा काय दिलाय? टेम्परेचर इज गिवन अँड लॅमडा विचारलाय. बरोबर. तर आता ऐका. आपल्याला फॉर्म्युला तयार कर. माहित काय फॉर्म्युला? दोन फॉर्म्युले माहित आहेत वेलॉसिटीचे. तर पहिला फॉर्म्युला काय? व्ही इज फ्रिक्वेन्सी इंटू लॅमडा. ह्याच्यावरनं काय कळालं की फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट मिनिंग तोच आहे. ती फ्रिक्वेन्सी काय चेंज होत नाही. म्हणजे वेलॉसिटी इज डिपेंड्स अपॉन व्हॉट? लॅमडा. बरोबर. अँड वेलॉसिटीचा फॉर्म्युला काय? दुसरा साऊंड वेव्हचा गॅमा NRT बाय M. बरोबर ना? तर ह्याच्यावरून गॅमा कॉन्स्टंट बिकॉज सेम एअर आहे, सेम N, R कॉन्स्टंट, M कॉन्स्टंट, म्हणजे वेलॉसिटी इज प्रपोर्शनल टू व्हॉट? रूट. मग ह्या दोन फॉर्म्युल्याचं मीन काय? गॅमा इज प्रपोर्शनल टू व्हॉट? रूट. हे यावर प्रॉब्लेम सॉल्व्ह. मग गॅमा 2 फाइंड करायचंय बाय गॅमा 1. काय येणार? इट इज अ रूट T2 बाय T1 म्हणजे 300 डिवाइड बाय 273. तिची व्हॅल्यू दिले. किती दिले? 1.05. राईट. बरोबर. मग लॅमडा 2 किती आलं? 1.05 लॅमडा 1. बट लॅमडा 2 विचारलेलंच नाहीये. विचारलं काय? डेल्टा लॅमडा
म्हणजे λ2 मायनस λ1, राईट. आता λ2 किती आहे? 1.05. ओके, λ1 मायनस λ1. हा, म्हणजे λ1 मी कॉमन घेतलं, काय आलं? 1.05 मायनस 1 λ1. हो, 1.05 म्हणजे इट इज अ 0.5 आणि λ1 किती λ1? इट इज 1.5. बरोबर आहे की नाही? आणि ऑप्शन आहे मीटर मध्ये. सो 15/7 किती? 75. अँड डेसिमल 15/75 ना. म्हणजे आन्सर यायला पाहिजे 0.075 मीटर इज आन्सर. गॉट इट? मग 0.075 म्हणजे इट इज 0.07 मीटर. इज इट क्लिअर? कसा केला प्रॉब्लेम सॉल्व? अंडरस्टूड?